नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपली कापूस पिकावरील चौथी फवारणी आणि त्या फवारणीसाठी आपण आणलेले घटक, तर कुठले घटक आणले, त्याचं कार्य काय आहे, तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आपण ॲसिपेट आणलेलं आहे 75% वालं, जे की आपली पाती अवस्था आहे, कुठं बोंडसुद्धा झालेले आहे आणि फुल अवस्थासुद्धा आहे। तर ते फुलकिडे असो किंवा कुठलेही कीट असो, जे फुलांमध्ये जाऊन किंवा बोंडात ते शिरू नये, त्यासाठी आपण ॲसिपेट जर म्हटलं ते एक बोंडअळीसाठी एक चांगलंच काम केल्यासारखं हे एक घटक आहे ॲसिपेट, म्हणून हे आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे। आणि त्याचनंतर आपण या ठिकाणी पांढऱ्या माशीसाठी आणलेलं आहे ॲसिडामास्प्राइड। ठीक आहे, ॲसिडामास्प्राइड 20% वाले हे पांढऱ्या माशीसाठी आहे, जे की पांढरी माशी प्लॉट खराब करू नये त्यासाठी आपण पांढरी माशी आणली आहे। आणि थायमॉक्झॉन जे काही रस शोषक कीड आहे, ठीक आहे, तर त्यासाठी आपण हे आणलेलं आहे। बारीक हिरवे तुरतुडे वगैरे थोड्या प्रमाणात राहते, त्यासाठी आपण हे वापरलं आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण ब्ल्यू कॉपरसुद्धा या फवारणीमध्ये घेतलेलं आहे समजा। तर हे ब्ल्यू कॉपर आहे, आणि ब्ल्यू कॉपर जे की बुरशीचा अटॅक आहे किंवा आता ढगाळ वातावरण राहते, पाऊस राहते, आणि त्या पावसाच्या अवस्थेमध्ये बोंडसळ असो किंवा कुठल्याही बुरशीचा अटॅक झाला असेल, तर ब्ल्यू कॉपर हे चांगल्या कार्य करते, त्यासाठी आपण ब्ल्यू कॉपर घेतलं। आणि एक कमल बायोटेकचं शक्ती फुल टॉस, जे फुलधारणासुद्धा होते, ठीक आहे, त्याचबरोबर पात्यासुद्धा नवीन लागायला सुरुवात होते आणि बोंडसुद्धा भरायला मदत करते, आणि हे चांगलं आहे। गेल्या वर्षीसुद्धा आपण कपाशी पिकावर फवारलं होतं 5व्या फवारणीमध्ये, त्याचासुद्धा व्हिडिओ असेल यूट्यूबला। तर अशा पद्धतीनं आपण हे आणलेलं आहे। तर या ठिकाणी ॲसिपेट आपण 30 ग्रॅम घेणार आहोत। ॲसिडामास्प्राइड आपण समजा जास्त प्रादुर्भाव नसेल तर 10-15पर्यंत घेऊ शकतो। थायमॉक्झॉन 10 ग्रॅम, ठीक आहे, आणि शक्ती फुल टॉस जे आहे ते आपण 15 ml ते 25 ml पर्यंतसुद्धा वापरू शकतो। तर आपण या ठिकाणी 20 ml पर्यंत हे घेणार आहोत, आणि ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम। तर अशा पद्धतीनं आज आपण चौथी फवारणी कापूस पिकावर घेणार आहोत। कापूस प्लॉट चांगला आहे आपला, पात्या वगैरे बोंडोसुद्धा झाले आणि पात्याची संख्यासुद्धा चांगली आहे। तर आज या ठिकाणी आपली चौथी फवारणी घेणार आहोत। तर बघा, पात्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहे, ठीक आहे। तर आज आपण आता हे चौथी फवारणी घेऊया आणि बघूया पुढल्या फवारणीमध्ये।